तुम्ही वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत, तुम्ही 12वी पास आहात, तर महाराष्ट्रात सरकारच्या या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। या योजनेअंतर्गत 12वी पास तरुणांना दर महिन्याला 6,000 रुपये मिळणार आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव आहे। महायुती सरकारने आणलेली ही योजना राज्यातल्या तरुण वर्गासाठी महत्त्वपूर्ण आहे असं सांगितलं जात आहे। या योजनेसाठी आतापर्यंत हजारो तरुणांनी अर्ज केलेला आहे। ही योजना नेमकी काय आहे, त्याचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष काय आहेत किंवा अटी काय आहेत, 12वी पास सह इतर कोणते तरुण तरुणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, यासह इतर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राज्यातल्या तरुण वर्गासाठी प्रशिक्षणासह वेतन कमावण्याची संधी असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यासाठी मुलं आणि मुली अर्ज करू शकतात। या अंतर्गत 12वी पास तरुणांना 6,000 रुपये मिळणार आहेत, तर ITI आणि पदविका उत्तीर्ण तरुणांना 8,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत। यासोबतच पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण तरुणांना दरमहा 10,000 रुपये मिळणार आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग आयुक्त कार्यालयातर्फे राबवण्यात येते। या योजनेसाठी राज्य सरकारने 5,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। राज्य सरकारने ही योजना राज्यातल्या बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देत कार्यक्षम करण्यासाठी आणली आहे असं सांगितलं जात आहे। या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा। उमेदवार तरुणाचं वय किमान 18 वर्ष आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 35 वर्ष इतकं असावं। उमेदवार हा विद्यार्थी दशेतला असावा। उमेदवार बेरोजगार असेल तरच या योजनेसाठी अर्ज करू शकतात। नोकरी करणारे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। या योजनेअंतर्गत राज्यातल्या तरुणांसह तरुणी देखील अर्ज करू शकतात। या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी मिळणार आहेत असं सरकारने म्हटलंय। आतापर्यंत या योजनेसाठी 4 लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज केला असल्याची माहिती मिळतेय, तर जवळपास 1 लाखांहून अधिक तरुणांची या योजनेसाठी निवड देखील करण्यात आली आहे। या योजनेसाठी ज्या आस्थापनांची किंवा उद्योजकांची निवड होईल त्यांच्यासाठीही काही अटी आणि पात्रता निकष आहेत, त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। या योजनेसाठी निवड झालेले आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असायला हवेत। संबंधित आस्थापना आणि उद्योजकांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। संबंधित आस्थापना आणि उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असायला हवी। संबंधित आस्थापना आणि उद्योगांनी EPF, ESIC, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, DPIT आणि उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी। या योजनेसाठी अर्ज कसा करू शकतात आणि कोणती कागदपत्र गरजेची आहेत तेही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखलाही जोडावा लागेल। पासपोर्ट साईज फोटो गरजेचा आहे। रहिवासी प्रमाणपत्र किंवा दाखला देखील गरजेचा आहे। यासाठी बँक पासबुक देखील द्यावं लागेल, जे बँक खातं आधारशी संलग्न असायला हवं। कोणतेही ओळखपत्र, मग पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स या योजनेसाठी देऊ शकता। यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर देणंही बंधनकारक आहे। आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते पाहूया। या योजनेसाठी राज्य सरकारने एक संकेतस्थळ उपलब्ध करून दिलंय। rozgarmahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही हा अर्ज करू शकता। या संकेतस्थळावर युवा प्रशिक्षण योजनेचा अर्ज उपलब्ध आहे। त्यात दिलेल्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरून आवश्यक कागदपत्र ऑनलाईन अपलोड करायची आहेत। त्यानंतर या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला प्रशिक्षणासह विद्यावेतन दर महिन्याला मिळू शकणार आहे। या संबंधी तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर सरकारने एक हेल्पलाईन देखील उपलब्ध करून दिली आहे, ती देखील तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। 1800-120-8040 यावर तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता। तर आधी सांगितलेल्या संकेतस्थळावरच तुमच्या उद्योगाबाबतची किंवा आस्थापनेच्या मागणीसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे। किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना किंवा उद्योग या कार्य प्रशिक्षणासाठी पात्र होऊ शकतात। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा उद्देश राज्यातल्या तरुणांना प्रशिक्षण देऊन सक्षम करणं आणि आर्थिक सहाय्य देणं हा आहे असं सरकारचं म्हणणं आहे। पण ही रक्कम बेरोजगार भत्ता नसेल, कुशल आणि अकुशल पद्धतीचं प्रशिक्षण तरुण तरुणींना देण्यात येईल।
प्रशिक्षणार्थी एका महिन्यात 10 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस गैरहजर असेल तर त्या महिन्याचं विद्यावेतन त्यांना दिलं जाणार नाहीये। एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तरुण वर्गाची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी या योजनेचा महायुतीला किती फायदा होतो हे येणाऱ्या काळात कळेलच। तुम्हाला या योजनेबाबत काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।